नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आनंदी जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत घरात कापूर का जाळतात। हे पाहणं केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही फार महत्त्वाचा आहे। आपण दररोज देवासमोर कापूर लावतो, पूजा करताना किंवा संध्याकाळी घरात शांतता मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करतो, पण यामागे काही खोल अर्थ आहे। आपण याचा कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या आजी आजोबांनी ज्या आपल्या रूढी परंपरा जपलेल्या आहेत, पण त्याचा आपण कधी विचार करत नाहीत। मग का केलं पाहिजे, काय कारण आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पारंपरिक व्हिडिओ मी घेऊन येत असते। तर पाहूया आपण आता घरामध्ये कापूर का जाळतात। हिंदू धर्मात कापूर ही शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा कापूर जळतो तेव्हा तो पूर्णपणे वितळून जातो, काहीच उरत नाही, त्याची राखही शिल्लक राहत नाही। ही गोष्ट आपल्याला अहंकार नाहीसा करावा हा संदेश देते, कारण भक्तीमध्ये अहंकाराला स्थान नाही। वास्तुशास्त्रानुसार घरात कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, त्याने घरात सकारात्मकता, शांती आणि सुख समृद्धी येते। तर तुम्हीही घरामध्ये दररोज कापूर जाळता का? खालील कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आनंदी जीवन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुनश्च भेटूया अशाच एक सुंदर विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।